कोल्हापूरला पर्यटनाची एक पार्श्वभूमी खूप मोठ्या प्रमाणात लाभलेली आहे आणि त्यामुळे पर्यटनासाठी फक्त पुरुषच येतात असं नाही, महिलांचं प्रमाण देखील या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. आणि महिलांचा मेन प्रश्न आहे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून की एक चांगलं वॉशरूम प्रत्येकीला उपलब्ध व्हावं. खरं पण कोल्हापूरच्या पर्यटनाचा विकासच्या दृष्टिकोनातून बघता वॉशरूमची संख्या आणि जी काय आहेत त्यांची सुविधा फारच दुर्लभ किंवा एक प्रकारे खूपच खराब आहे असं म्हणायला दिसून येतं. ज्या वॉशरूम मध्ये जातो तिथं अत्यंत प्रमाणात दुर्गंधी दिसून येते. महिलांचे पर्सनल काही प्रॉब्लेम्स असतात, त्या वॉशरूम बघून तिथे जाऊ देखील वाटत नाही, इतकं किळसवाणं देखील दुर्गंधी आपल्याला दिसून येते. काही वेळेला त्या एरियामधून देखील जेव्हा पास होतो तेव्हा तिथून जाऊ देखील वाटत नाही, इतक्या प्रमाणात ती आम्हाला दुर्गंधी वाटते. त्यामुळे प्रशासनाने याचा नक्की विचार करावा, कारण की याचाच पर्यटनावर खूप मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ शकतो. पर्यटक इथून निघून जाऊ शकतात, येऊ वाटू शकत नाही. यामुळे महानगरपालिकेला देखील मोठ्या प्रमाणात एक प्रकारे आर्थिकदृष्ट्या त्याचा धोका होऊ शकतो. पर्यटन हा कोल्हापूरचा एक मेन मुद्दा आहे. इथं स्थानिकांना यातूनच रोजगार मिळू शकतो. त्यामुळे पर्यटकांना टिकवून ठेवण्यासाठी महिलांचा देखील विचार केला जावा आणि महिलांसाठी खास करून वॉशरूमची म्हणजे स्वच्छतागृहांची एक चांगल्या प्रकारची सुविधा शासनाने आम्हाला करून द्यावी. धन्यवाद. नमस्कार, मी स्मिता सावंत, उपजिल्हा संघटिका, शिवसेना महिला आघाडी, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष. आपल्या कोल्हापुरात महिलांसाठी सुरक्षितता आहे का, स्वच्छता आहे का, हा पहिला प्रश्न आहे. महिला दिन आपण आता साजरा करणार आहोत 8 दिवसांनी. खरं साजरा करण्यासारखा आहे का? का तर आपले स्वच्छतागृह जे महिलांसाठी महत्त्वाचा विषय आहे. आपल्या इथे महिला भाजी विकायला येतात, काही पर्यटक येतात, त्यांच्यासाठी कोल्हापुरात स्वच्छतागृह आहेत का? आत्तापर्यंत आपल्या आयुक्त महिला आहेत, महापौर महिला होऊन गेलेत, महापौर आत्ताच्या देखील महिला आहेत. काय त्यांनी सुविधा दिलेली आहे? काहीच नाही. आत्तापर्यंत लाडकी बहीण म्हणता तुम्ही, खरं त्या लाडक्या बहिणीची सुरक्षिततेचं कोण बघतंय का? तर नाही बघत. तर माझी एक इच्छा आहे की रंकाळ्याला देखील ज्या पर्यटक फिरायला जातात त्यांचं देखील तिथं त्या रंकाळ्यावर स्वच्छतागृह नाही आहेत, पर्यटकांना पण नाही आहेत, कुणासाठीच नाही आहे. तर ही कुचंबना का होते महिलांची? काही मुद्दामून केलं जाते का? महिलांची सुरक्षितता नको का? महत्त्वाची गोष्ट आहे. आता लो बजेटमध्ये बऱ्याच गोष्टी मिळू शकतात. तर ह्या गोष्टी लवकरात लवकर कोल्हापुरात करायला पाहिजे. लोकप्रतिनिधींमधनं पण आपण बरेच स्वच्छतागृह तयार केलेले आहेत, त्याची देखील त्यांनी देखभाल केलेली नाही आहे. प्रत्येक ठिकाणी घाणेरडं सगळं घाण साम्राज्य झाले त्या स्वच्छतेगृहीत. तर का महिलांसाठी ह्या गोष्टी होत नाहीत? लवकरात लवकर महिलांसाठी स्वच्छतागृह हे केलंच पाहिजे. धन्यवाद. कोल्हापुरात स्वच्छतागृहांचा खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्रास होतो, काय सांगा? मी सुनीता पाटील, एक कोल्हापूरची करवीर नगरीची नागरिक बोलते. स्वच्छतागृहाचा इतका मोठा गंभीर प्रश्न झालेला आहे की तो सोडवायचा कसा असा नागरिकांच्या पण प्रश्न पडलेला आहे. आणि भरपूर लोकांच्या मध्ये स्त्रिया येतात कोल्हापुरात आणि तिथं म्हणजे मुख्य म्हणजे अंबाबाई आणि भवानी या 2 देवळांच्या तिथं एकही व्यवस्थित स्वच्छतागृह नाहीये. आजूबाजूला 2 किलोमीटर मध्ये सुद्धा स्वच्छतागृह नाहीये आणि ते स्वच्छ असलं पाहिजे. भाविकांचा खूप गोंधळ होतोय की पाट्या लावलेल्या नाहीत, फक्त एक पाटी ह्या बाजूला लावली आणि एक पाटी त्या बाजूला लावायला पाहिजे होती. पण त्या कुठंही स्वच्छतागृहात रात्रीच्या वेळेला 9 नंतर पागा बिल्डिंग मधलं भवानी मंडपातलं स्वच्छतागृह आहे ते बंद असते. मग 9 नंतर महिलांना जायचं कुठं? हा पण मोठा प्रश्न आहे. आणि प्रशासनानं ह्या जागा फक्त स्वच्छतागृहासाठी द्याव्यात, कुठल्या मंडळांना वगैरे देण्यापेक्षा प्रशासनानं चांगल्या पद्धतीनं स्वच्छतागृह, कारण याचा विकास खुंटायला लागलाय. कुठेही महिला स्वच्छतागृह आपले स्वतः वैयक्तिक जाऊन बसतात कुठेही आणि मग शहराची स्वच्छता बिघडायला लागलेली आहे. त्यामुळे स्वच्छतागृह होणे फार महत्वाचं आहे आणि महिलांची संख्या
अतिशय म्हणजे प्रमाणात, प्रचंड प्रमाणात, आता मी जिथं उभारले तर आता दिसत आहे प्रचंड प्रमाणात आहे आणि रांगा लागलेल्या आहेत कागा बिल्डिंग मध्ये, त्या ह्याच्यात स्वच्छतागृहामध्ये. त्यामुळे स्वच्छतागृह असणे फार महत्वाचं आहे. कोल्हापूर आणि कोल्हापूरचा विकास होणार आहे किंवा होत आहे ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. पण त्याचबरोबर माणसांच्या, नागरिकांच्या, पर्यटकांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या इथं पूर्ण होताना दिसत नाही आणि त्यातलीच एक गरज आहे की सार्वजनिक स्वच्छतागृह. कोल्हापूरमध्ये आत्ता जेवढे सार्वजनिक स्वच्छतागृह आहेत ते बोटावर मोजण्या इतपतच चांगले आहेत. बाकी स्वच्छतागृह हे अत्यंत गलिच्छ अवस्थेत आहेत. त्यांना अंडर ग्राउंड कुठंही कनेक्टिव्हिटी दिसत नाही आहे झालेली, सेप्टिक टँक त्यांना नाही आहेत आणि बाकीचे जे स्वच्छतागृह आहेत ते मोडलेल्या अवस्थेत आहेत. तिथं कुठल्याही प्रकारची स्वच्छता होत नसताना दिसत आहे. महानगरपालिकेचं अत्यंत सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या बाबतीत दुर्लक्षित घटक झालेला आहे. मला असं वाटतं की जे काही लोकप्रतिनिधी काही असतील तर त्यांच्या भागातले पण स्वच्छतागृह एका रात्रीत गायब झालेले आपण पेपरमध्ये वाचले असतील. खूप वेळा प्रशासनाला निवेदनं या बाबतीत दिली गेलेली आहेत. आपल्या कोल्हापूरमध्ये महिला महापौर झालेल्या आहेत, महिला आयुक्त म्हणून वरिष्ठ पदावरती आलेल्या आहेत, पण त्यांनीही सार्वजनिक स्वच्छतागृहांसाठी कुठंही चोख कामगिरी किंवा महिलांच्या दृष्टीनं, नागरिकांच्या दृष्टीनं तिथं प्रयत्न केलेले दिसून आपल्याला येत नाहीत. मला असं वाटतं की जिथं आपल्याला कोल्हापूरमध्ये, आपलं कोल्हापूर ऐतिहासिक आहे आणि तिथं विकास जर होत असेल तर त्या विकासाबरोबर लोकांच्या मूलभूत ज्या गरजा आहेत त्या लोकांना मिळाल्या पाहिजेत आणि लोकांना स्वाभिमानाने, आत्मसन्मानाने आणि आरोग्याच्या दृष्टीनं त्यांना जीवन जगण्याचा अधिकार आहे आणि तो जीवन जगण्याचा अधिकार आपल्याला महानगरपालिका देऊ शकते असं मला वाटतं. मी सुधाकर नाईक. आपल्या कोल्हापुरात अंबाबाई दर्शनाला मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. त्यात महिला वर्ग जास्त असतो, पण महिला वर्गाला स्वच्छतागृह नाहीच आहेत कोल्हापुरात आणि आहेत ती अस्वच्छ आहेत. महिला अक्षरशः गल्ली बोळातून फिरताना दिसतात. लाजिरवाणी, आम्हाला कोल्हापूरच्या महिलांना लाजिरवाणी वाटतं. आणि आम्ही जरी कुठं बाहेर गेलो, अंबाबाईला आलो किंवा मंदिरात गेलो तर आम्हाला सुद्धा स्वच्छतागृह सापडत नाहीत. तर जागोजागी अगदी अर्धा किलो 1 किलोमीटरच्या अंतरावर स्वच्छतागृह करावीत ही माफक अपेक्षा आहे.